लेक्चर आहे. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांनी गेल्या 20 वर्षापासून गट सेवा देत आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत आहे. पण याच अभियानामध्ये 6,000 कर्मचारी काम करतात. त्यापैकी 3,000 कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी कायम केलं गेलं आणि उर्वरित 3,000 कर्मचारी आजही कंत्राटी स्वरूपामध्ये काम करतात. सामान्य साहेबांच्या गेल्या वर्षीच्या अधिवेशनामध्ये आमच्या भेटीच्या माध्यमातून त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला एवढी आचारसंहिता लागलीच तुम्हाला कायम करू, पण अद्यापही आश्वासनाला पूर्तता केलेली नाही, परिपूर्ण केली नाही. म्हणून परत एकदा आमचं हे सर्व राज्यात तिसरं आंदोलन आम्ही आझादवर करतोय. गेल्या वर्षी केलेलं होतं आणि आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय आम्हाला डिसिजन मिळाला ठोस मिळाला तोपर्यंत आम्ही आझाद मी नीता देशमुख साधारण व्यक्ती पंचायत समिती बुलढाणा. आम्ही 20 वर्ष आधार शिक्षा अभियानामध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करतो. तरी सुद्धा शासनाने आम्हाला कायम केलेलं नाही. या अगोदर आम्ही मागील वर्षी मार्चमध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं की त्याची 7-8 मार्च रोजी झाली होती आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये पण आम्ही 5 दिवस आंदोलन केलं. तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला कायम करू असं आश्वासन दिलं, पण अजून सुद्धा त्यांनी त्यांच्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे आम्ही कालपासून 9 मार्च 2024 पासून आंदोलनासाठी बसलेलो आहोत आणि आम्ही जोपर्यंत आमचा GR होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू होणार आहे. आमची मागणी आहे आम्हाला कायम करा. शासन सेवा जेव्हा आम्हाला कायम करतील तेव्हाच आम्ही इथे होणार आहोत. 3,078 लोक आज इथे आलेले आहेत आणि आमची मागणी मान्य झाल्यावरच आम्ही याची सांगता करणार. 3,078 लोक आहेत एकूण आणि 13 कॅडरचे लोक आहेत. आम्ही याच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, लेखालिपी, साधन व्यक्ती, इंजिनियर असे एकूण शिपाई, KGB असे एकूण 13 कॅडरचे लोक आम्ही आहोत आणि आमची मागणी एकच माझी गरीबाची महिनरत्नाची त्यामुळे आता आम्हाला करूया करूच आहे. आम्हाला आता जर नाही केलं तर आम्ही करणार आहोत. समग्र शिक्षा अभियानातील आंदोलन झाले होते 2012मध्ये. त्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्ष नेते त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता आमचे जेव्हा सरकार येईल तेव्हा तुमचं नाम सर्वात अगोदर, परंतु बरेच दिवस होऊन गेले. तर माझं सरकारला किंवा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला शासन